कमिशन म्हणते की राहुल गांधी खरं बोलताय. कसं तर ते बघा. मित्रांनो, राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेतून त्यांनी त्यांचे 2 महत्त्वाचे मुद्दे होते, की कर्नाटकातल्या एका विधानसभा मतदारसंघातून नावं ही वगळण्यात आली आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या इलेक्शन होतं तेव्हा राजुरा या विधानसभा मतदारसंघामध्ये काहीही 6,800 समथिंग नावं ॲड करण्यात आली. आता मित्रांनो, जे राहुल गांधी जे दावा करतायत त्या दाव्यापैकी इलेक्शन कमिशनच स्वतःहून एका दाव्याला अधोरेखित करते, कुठेतरी मान्यता देते, की राहुल गांधी जे सांगतायत ते खरं सांगताय. इलेक्शन कमिशनने त्यांच्या Facebook अकाउंटवरनं एक पोस्ट केली आहे मित्रांनो. ती पोस्ट काय आहे ती तुम्ही सगळ्यांनी बघितली पाहिजे, ती वाचली पाहिजे. मित्रांनो, इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे, की प्रशासनाने स्वतःहून वेळेवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे राजुरा विधानसभा मतदारसंघातील बनावट मतदार नोंदणी रोखली गेली. आता मित्रांनो, इंटरेस्टिंग फॅक्ट याच्यामध्ये जे आहे, त्यामध्ये इलेक्शन कमिशनचं हे सगळं जी तुम्ही पोस्ट आहे, मी तुम्हाला खाली कमेंटमध्ये पण देतो. त्यात त्यांचा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो शेवटच्या ह्या 4 ओळीमध्ये मला दिसतोय, की मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाद्वारे स्वतःहून वेळेवर केलेल्या कारवाईमुळे 6,861 बनावट अर्ज रद्द होऊन सदर नावांचा 70 राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या यादीत समावेश होऊ शकलेला नाही. मतदार नोंदणी अधिकारी यांच्या दक्षता वेळेवर घेतलेल्या तात्काळ कारवाईमुळे विधानसभा मतदारसंघातील बनावट नोंदणीचे प्रयत्न यशस्वीरित्या रोखण्यात आले. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की म्हणजे राहुल गांधी जो दावा करतायत त्या दाव्यामध्ये तथ्य आहे की अशा प्रकारची बोगस मतदान नोंदणी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आता मित्रांनो, इलेक्शन कमिशनने म्हटलंय की या ठिकाणी त्याला रोखण्यात आलंय. पण ज्या कोणी हा प्रयत्न केला बनावट मतदार नोंदणीचा, त्याच्यावरती पुढे कारवाई काय झाली यात इलेक्शन कमिशनने काही सांगितलेलं नाही. मित्रांनो, राहुल गांधी ज्या प्रकारचे दावे इलेक्शन कमिशनच्या बाबतीमध्ये आणि वोट चोरीच्या बाबतीमध्ये करताय, त्याला कुठेतरी इलेक्शन कमिशननी आता ही स्वतःहून पोस्ट करून कुठेतरी त्याला काय म्हणता येईल, त्याला ते खरं ठरवण्याचं स्वतःच इलेक्शन कमिशन प्रयत्न करतं की काय, असं त्या ठिकाणी दिसतंय. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा.